रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये आता आपण दाखल झालो आहोत। आद्य शंकराचार्यांच्या पांडुरंगाष्टकापासून संत परंपरेतील प्रासादिक अभंग रचनेपर्यंत, संशोधकांच्या प्रबंधांपासून लोकवाणीतल्या गीतांपर्यंत, कीर्तन परंपरेपासून लोककलेपर्यंत पंढरीचा विठुराया आणि ही रखुमाई सर्वांचं लक्ष वेधून घेते। रुक्मिणी मातेची पूजा आता आपण करत आहोत। भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुष यांचं जे द्वैत आहे, ते जे द्वंद्व आहे, त्याला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे। शिव काय किंवा शक्ती काय, एक एक ते अपूर्णच आहे। शिवाशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत, मात्र ते एकत्र आले की शिवशक्ती झाले की मगच ते पूर्ण होतात आणि साऱ्या जगाचा कारभार करू शकतात। प्रकृती आणि पुरुषाची ही जी जोडी आहे, ती पुरुषाला काही करण्याची शक्ती आहे, पण ती करण्याची प्रेरणा मात्र प्रकृतीकडे आहे। त्यामुळे काही करण्यासाठी हे एकत्र येणंच आवश्यक आहे। म्हणून सर्व भक्तांचा जो संसार चालवायचा आहे, पांडुरंगाच्या भक्तांचा संसार चालवायचा, तो रखुमाईच्या साथीशिवाय अशक्य आहे, कारण ती पांडुरंगाची शक्ती आहे। रखुमाई किंवा रुक्मिणी ही आदिशक्ती आहे। तिची महापूजा आता वैदिक स्वरूपामध्ये संपन्न होत आहे। रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते। थोड़ा पीछे है, थोड़ा रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की पुजारी व्यक्ती स्त्री असणारं हे पहिलंच देऊळ आहे। यातून वारकरी संप्रदायातली समता, समानता अधोरेखित होते। रुक्मिणी मातेला दुधानं अभिषेक केला जातोय, दुधानं स्नान घातलं जातंय। पंचामृताचं स्नान होतं आहे। षोडशोपचारातलं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे हे पंचामृताला। पंचामृतानं आपण मातेला स्नान घालत आहोत। या निमित्तानं, रुक्मिणी मातेच्या पूजेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या स्त्री संतांबद्दल थोडंसं बोलूया। श्री विठ्ठलाचं प्रत्येक भक्ताशी जिव्हाळ्याचंच नातं आहे, परंतु संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, बहिणाबाई अशा संत स्त्रियांबद्दल विठुराया अधिक लढीवाळ आहे। भक्तीला वयाचं बंधन नाही हे मुक्ताईमुळे सिद्ध होतं, तर भक्तीला सामाजिक स्थितीचं बंधन नाही हे जनाबाई सांगून जाते। जनाबाईच्या तर गोवऱ्यांमधूनही विठ्ठल 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 असं ऐकू यायचं, इतकी ती विठ्ठलाशी एकरूप झाली होती। तिला मदत करणारा, तिच्या कष्टाची कदर करणारा विठोबा लोकवाङ्मयालाही जवळचा वाटतो। तर मुक्ताबाईंचा आध्यात्मिक अधिकार इतका मोठा की तिच्या दर्शनाची आस प्रत्यक्ष विठ्ठलालाही लागते। घेती हिरिदाचा ठाव, ऐका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग। कान्होपात्रेची तळमळ आणि निर्मळ भक्ती इतकी पवित्र होती की तिला पांडुरंगानं थेट त्याच्या अंतरंगात सामावून घेतलं। तर संत सखुबाईसाठी पांडुरंगानं स्त्री रूप घेतलं। तुकोबांनी म्हटलेलं भेदाभेद भ्रम अमंगळ याची सार्थकता प्रत्यक्ष विठू माऊलीने अशी कित्येक वेळा सिद्ध केली। ही जी रुक्मिणी माता आहे तेजस्विनी, तिच्याबद्दलच्या अनेक आख्यायिका आपण ऐकलेल्या आहेतच। ती अभिमानी आहे, स्वाभिमानी आहे, ती स्वतः शक्ती आहे, ती आदिशक्ती आहे, ती प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप आहे, म्हणून तिचं स्थान एक वेगळंच आहे। पांडुरंग पंढरपूरमध्ये आला तो ह्या रुसलेल्या रुक्मिणी मातेला
सजवून पटवून परत नेण्यासाठी आला. भक्तप्रेमापोटी विटेवरती तो अडकून 28 युग वाट बघत उभा राहिला आणि त्याच्या बरोबरीने रुक्मिणी माताही तशीच तिष्ठत राहिली. म्हणून तिचं असं एक वेगळं स्थान आहे. ही श्याम गुणमयी अशी देवी आहे. रुक्मिणी मातेची पूजा होते आहे. पाठीमागचं चंद्रभागेचं संपूर्ण वाळवंट नामगजरानं दुमदुमून गेलं आहे. शेकडो मैलांची वाटचाल करून वारकरी पंढरीत आलाय तो पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी. पांडुरंग हा त्यांचा आत्मा आहे आणि रुक्मिणी त्यांची माता आहे. प्रत्येकाचा हा अनुभव आहे की मी लढिवाळपणे माझ्या आईकडे जावं, माझ्या मातेकडे जावं आणि तिनं माझी प्रत्येक खोड समजून घेऊन मला समजावत, शांत करत, मला शिस्त लावत, मला आत्यंतिक प्रेमाच्या वर्षावामध्ये न्हाऊन घालावं. अगदी असंच रूप रुक्मिणी मातेचं भक्तांप्रती वात्सल्य रूप आपल्याला अनुभवाला येतं. विवेकाच्या दिशेनं पडणारं प्रत्येक विवेकी पाऊल म्हणजे पंढरीची वारी. इथे द्वैत भावाची वाटचाल आहे, अद्वैत भावाचा मुक्काम आहे आणि प्रेम भावाचा विसावा आहे. ते प्रेम पांडुरंगाजवळ मागावं, ते प्रेम रुक्मिणी मातेजवळ मागावं. हक्कानं आपण आपल्या मातेकडे काही मागणी घेऊन जावं आणि तिनं सर्व स्त्रोत, सर्व संसाधनं वापरून ती मागणी पूर्ण करावी. अगदी तशीच आपल्या भक्तांच्या मागण्या पूर्ण करणारी, त्यांना व्यवहाराच्या सचोटीच्या वाटेवर ताठ उभं ठेवणारी अशी ही रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेच्या देव्हाऱ्यामध्ये मातेची पूजा होत आहे. मगाशी गहिनीनाथ महाराजांकडून ऐकल्याप्रमाणे मंदिराचा गाभारा आता पुन्हा एकदा प्राचीन रूपामध्ये आपल्याला दिसतो आहे. प्राचीन पाषाण वैभव आपल्याला पुन्हा एकदा इथे दिसतं आहे. पांडुरंगाच्याही पूजेच्या वेळेला आपण ते पाहिलं आहे. द्वैत भावाची वाट वेगळी, चाल वेगळी, पण ती ज्या गावाला जाते त्याच गावाला वारकरी जातोय तो अद्वैत भावाचा मुक्काम म्हणजे पंढरपूर आहे. इथं डोळे भरून पाहावीत अशी दोन दैवत, पंढरीचा पांडुरंग आणि त्याच्या भक्तांसह त्याचा संसार सांभाळणारी रखुमाई माता. वारी हे एक सुंदर विश्व आहे. वारी हे एक विद्यापीठ आहे. पांडुरंग हे त्या विश्वाचं चैतन्य आहे आणि रुक्मिणी ही त्या विश्वाची आदिशक्ती आहे. या दोघांची पूजा म्हणजे विश्वातल्या संपूर्णत्वाची पूजा. रुक्मिणी मातेला स्नान घालून झालेलं आहे. आता वस्त्र नेसवायला सुरुवात होते आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं, वेगानं, काहीसं गुंतागुंतीचं स्ट्रक्चर असून सुद्धा, काहीशी गुंतागुंतीची रचना असून सुद्धा या मूर्तीला आता वस्त्रालंकारांनी नटवलं जात आहे. अतिशय कमी वेळात सराईतपणे हात फिरवून हे अतिशय सुंदर असं ध्यान आपल्याला दिसतं आहे. हे ध्यान नटवलं जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुक्मिणी मातेची पूजा महिला पुजारी व्यक्तीच्या हातून करणारं हे पहिलं देऊळ आहे. आपण पाहतोच आहोत. वारकरी संप्रदायातली समता इथे आपल्याला दिसते आहे. एक महिला पुजारी, एक स्त्री पुजारी आपल्या दैवतेचं, इष्टदैवतेचं, आराध्य दैवतेचं पूजन करते आहे. तिची वस्त्रपूजा बांधते आहे. अतिशय कौशल्यानं, सफाईदारपणे रुक्मिणी मातेला वस्त्र नेसवलं जात आहे. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असणारी अशी पैठणी साडी
आपण रुक्मिणी मातेला नेसवत आहोत. महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राच्या शिरपेचातला मानाचा तुरा म्हणजे पैठणी. अनेक पिढ्यानपिढ्या कारागिरांच्या ही रेशमी वस्त्र विणण्यामध्ये अतिशय कुशल कारागिरांच्या अनेक पिढ्या यामध्ये रमलेल्या असतात, दंगलेल्या असतात आणि त्यातून अशी कलात्मक पैठण्यांची निर्मिती होते. त्याच्याच बरोबरीनं आता यंत्रमागावरतीही आणि नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून देखील पैठणीचं आधुनिक रूप सुद्धा आपल्या समोर येतं. पैठणीची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी जसं ही तंत्रज्ञान काम करतं, तसंच अशा मोठ्या देवालयांमधले हे जे सोहळे आहेत, महापूजेचे सोहळे, ज्यामध्ये आपल्या प्रमुख आराध्य दैवताला सुद्धा आपण महाराष्ट्राची पैठणी नेसवतो आहोत, असे प्रसंग सुद्धा आपल्या पारंपरिक महावस्त्राची लोकप्रियता वाढवायला महत्वाचं योगदान देत असतात. समृद्धीच्या पाचू हिरव्या रंगाचं हे वस्त्र आपण देवीला नेसवतो आहोत. ती सृजनाची शक्ती आहे, ती आदिमाया आहे, तिच्यातून चराचराची निर्मिती होत असते. आता आषाढाच्या महिन्यामध्ये पावसाळ्यात ठिकठिकाणचे डोंगर, कपाऱ्या, जमीन, शेती हे सगळं ज्या हिरव्या रंगाने नटलेलं आहे, तोच हिरवा रंग आपण आपल्या देवी मातेच्या वस्त्रामध्येही नटवतो आहोत. मगाशी आपण स्त्री संतांबद्दल बोलत होतो, तोच धागा थोडासा पुढे नेऊन मुक्ताबाईंबद्दल सांगावंसं वाटतं. संत मुक्ताबाई या योगमार्गाची अधिकारिणी होत्या. विश्व झाली या वन्नी संत मुखे व्हावे पाणी, असा प्रेमळ कणखर उपदेश देणारी मुक्ताई. अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला, असं नामदेवांसारख्या ज्येष्ठ भक्ताला खट्याळ परंतु परखडपणे विचारणारी ती तेजस्विनी